येवल्यातील नगरसूल आणि अंदरसूल या सह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। सोबतच छताचे पत्रे देखील उडून गेलेत। यामध्ये घराच्या भिंती कोसळून 3 ते 4 जण जखमी झालेत। आणि नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नगरसूल या ठिकाणी पॉवर वस्तीवर 2 घरांचं नुकसान झालंय। आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा प्रकारे ही नुकसानीची भीषणता आहे। घरात एक लहान मुलगी होती आणि ती देखील जखमी झाली आहे आणि तिच्यावर सध्या येवल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली। सध्या हे जे कुटुंबीय आहे ते आपल्या सोबत आहे आणि त्यांचं काय नुकसान झालंय हे आपण जाणून घेणार आहोत। काय परिस्थिती होती, कसं वादळ होतं आणि काय नुकसान झालं? साधारणतः काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अतिशय वेगाचा वारा आला। वाऱ्यामध्ये घराचे पत्रे तर उडालेच, पण लहान असलेली मुलगी जी होती ती तर खेळत होती, तर तिच्या हाताला अतिशय मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती। त्याचप्रमाणे घरात असलेल्या गृहोपयोगी वस्तू, आजूबाजूला असलेले सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं आहे। अशी मी सरकारला विनंती करतो, लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करावा आणि जी होईल ती आर्थिक मदत केली तर चांगले असेल। या ठिकाणी ती मावशी आहेत। मावशी, काय सांगाल, काय नुकसान झालं तुमचं? मुलगी जखमी झाली? मुलगी जखमी झाली आणि काल संध्याकाळी वारं आलं, त्यात 4 घरांचे पत्रे उडून गेले आणि आमची भरपूर नुकसान झालं। मुलीला बी लागलेलं आहे भरपूर। त्यांनी सरकारने पटकन आम्हाला त्वरित भरपाई द्यावी, हीच आमची इच्छा। शासनाने त्वरित पंचनामे करून तातडीची नुकसान भरपाई द्यावी आणि आमची जे नुकसान झालंय ते याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त भागातील रहिवाशांनी केलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।